गोकुळ कुंभार, नवरंग शंकर कुंभार, हार्मोनियम कुंभार कातुळंग, शशिकांत शंकर कुंभार, किरण ताजेवा कुंभार,
या संघटनेची सातारा शाखेची पहिली पिढी 3/10/2023 रोजी सातारा या ठिकाणी पार पडली. करणाऱ्याच्या मालाच्या विक्रीसाठी मोठमोठ्या शहरामध्ये बाजारपेठेतील जागा हंगामी स्वरूपामध्ये आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध करून घेणे, त्याचप्रमाणे त्या मिळवण्यासाठी प्रशासनाकडे वेगवेगळ्या स्तरावर विनंती अर्ज निवेदन देणे, माती खाण उपलब्ध करून घेणे, भूकंप प्रवण क्षेत्रातील आपल्या समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करणे, त्याप्रमाणे समाजातील जागा मिळवणे, इतर मागास वित्त आणि विकास मंडळ पंतप्रधान विकास योजनेअंतर्गत विश्वकर्मा विकास योजना अनुदान इत्यादी माहिती देण्यासाठी विविध प्रकारच्या कार्यशाळा घेणे आणि कुंभार कामासाठी चाके उपलब्ध करून देणे, अशा प्रकारचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तसेच आपल्या समाजातील मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे व कुंभार समाजातील थोरा मोठ्यांचे आदर्श जोपासणे इत्यादी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही आपली संघटना काम करत आहे, वाटचाल करत आहे. गेल्या वर्षी त्यानिमित्तानं गेल्या वर्षी जो वर्धापन दिन आपण साजरा केला, या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये गुणवत्ताधारक विद्यार्थी 44, खेळाडू विद्यार्थी 11, वाद्यकला विद्यार्थी 2, सेवानिवृत्त कर्मचारी 6, नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती झालेली 4, बँक क्षेत्रातले 3, उपक्रमशील शिक्षक 2, असे एकूण 73 व्यक्तींचा सत्कार करून आपण त्यांना सन्मानित केलेलं आहे. यावर्षी सन्मानाची व्याप्ती वाढवून सातारा कुंभार समाज भूषण, समाजरत्न असे 4 पुरस्कार, त्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील विविध प्रकारच्या उद्योगधंद्यामध्ये चांगल्या प्रकारची प्रगती, थोड्या काळामध्ये प्रगती करणारे उद्योगरत्न म्हणून 3, कृषीरत्न पुरस्कार 1, वाद्यकला मध्ये कला शिरोमणी पुरस्कार 1 आणि गेल्या वर्षी कोर्टाच्या संदर्भामध्ये कामकाज पाहणारे पीओपीचे संघर्ष योद्धे 1 असे 10 पुरस्कार वाढवलेले आहेत. त्याचबरोबर गुणवत्ताधारक विद्यार्थी, कला क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थी, शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, एमपीएससीच्या माध्यमातून नियुक्त झालेले असे एकूण 45 व्यक्तींचा या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे. आणि वयस्कर व्यक्तींचा 10. यामध्ये समाज घटकांचे आदर्श घेणे, त्यांचे कौतुक करणे, लहान मुलांचे कौतुक करणे आणि लहान मुलांना प्रेरणा देणे, हा एक उद्देश जोपासण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. हे प्रयत्न करत असताना अनेक समस्या येत असतात. संघटना चालवायची म्हणलं की समस्या आल्या, परंतु सर्वात मोठी समस्या असते आर्थिक, आणि आर्थिक समस्या प्रत्येक समस्याला उत्तर सुद्धा असतंच. आपल्या समाजामध्ये आर्थिक प्रश्नापेक्षाही एक मोठी समस्या आहे, ती म्हणजे समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छाशक्ती, आणि ती इच्छाशक्ती आपल्या समाज बंधूंच्या मधून लुप्त होत चाललेली आहे. त्या इच्छाशक्तीला प्रेरणा देण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम आपण पुन्हा घेत आहोत. प्रत्येकाने समाजासाठी एक दिवस द्यावा, एकमेकांत विचारांची देवाणघेवाण व्हावी असे आवाहन करतो आणि माझे 2 मिनिटांचे प्रार्थना थांबवतो. यानंतर पाहुण्यांचा सत्कार होईल. प्रमुख पाहुणे थोडी दुरुस्ती करतो. प्राध्यापक
गौरी शंकर फार्मसी कॉलेज टीम कुमार इकडे प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे संचालक पाहुण्यांच्याकडे सरकार त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्ती आले असतील त्यांनी व्यासपीठावर यायचे कृपया. खाली जा त्याचप्रमाणे हाँ सर थोड़ा मागे सर समोर बघा समोर 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 सर्व कुंभार समाजातील उपस्थित व मानकरी यांचे स्वागत. यांचा सत्कार या क्षेत्रामध्ये काम करत असताना जर प्रोफेशन जरी व्यवस्थित निवडलं, प्रोफेशनल फिटनेसला जर तो केला तर निश्चितपणे त्याचे इकॉनॉमिकल फिटनेस चांगलं होईल. जेव्हा तो आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल तेव्हा निश्चितपणे फॅमिली पॉइंट ऑफ व्ह्यू कौटुंबिक पातळीवरती त्याचं फिटनेस निश्चितपणे होईल. कौटुंबिक पातळीवरती फिटनेस आपण विचार करायला जर गेलो तर कुटुंबातली आपली प्रामुख्यानं देवाणघेवाण, विचारांची देवाणघेवाण अतिशय बोलणं सुद्धा कमी झालेलं आहे. मी या ठिकाणी नम्र आव्हान करेन, कौटुंबिक पातळीवरती कुटुंब प्रमुख म्हणून पुरुषाची भूमिका खूप महत्त्वाची असते. कारण जेव्हा पुरुष कुटुंब प्रमुख म्हणत असताना महिला आणि घरातले सर्व मंडळी जर त्यांचा व्यवस्थित चर्चा त्याचबरोबर त्या अनुषंगाने घरच्या सोबत संवाद होत असेल तर
तर कौटुंबिक पातळीवर आपलं फिटनेस चांगलं राहतं. आज डिजिटलचं युग मोठ्या प्रमाणात आहे. व्हॉट्सअप, फेसबुक या मीडियामध्ये आपण सर्वजण अडकलेलो आहोत. पण चर्चात्मक पद्धतीने संध्याकाळी जेवताना जर आपण व्यवस्थितपणे 10 मिनिटं चर्चा जर आपण गेट टुगेदर केली तर आपलं फॅमिली फिटनेस चांगलं निश्चित होईल. जेव्हा फॅमिली फिटनेस चांगलं होतं तेव्हा आपोआप सोशल फिटनेस चांगलं होतं. कारण सामाजिक फिटनेस ही आज काळाची गरज आहे. वरच्या सर्व फिटनेस बरोबर हे सर्वात महत्त्वाचं सामाजिक फिटनेस अवलंबून आहे. म्हणून या ठिकाणी नम्र आव्हान करेन की या सर्व गोष्टींची आपण शिकत राहत असताना आज आपल्याला या सगळ्या गोष्टींमधून जात असताना निश्चितपणे घरामध्ये आपण पाहतो की आपल्या घरामध्ये संवाद जेव्हा असतो तेव्हा एक उदाहरण देईन मी की आपण जेवताना जेव्हा आपल्या स्वतःपुरतं जेवतो तेव्हा आपण म्हणतो की आपल्या प्रकृतीला लागणारं आपण निश्चितपणे जेवण केलं त्याला आपण म्हणतो प्रकृती. त्याचबरोबर जेव्हा आपण जेवत असताना दुसऱ्याच्या ताटावरती या अर्थाने म्हणेन जेवणाशी संबंध हा विषय जर मी तुम्हाला व्यक्त सांगत असेल की सर्व बाजूने आपण दुसऱ्याच्या बाजूमध्ये लक्ष देतो तेव्हा आणि ते मिळवण्याचा ओरबडण्याचा प्रयत्न करतो त्याला आपण म्हणतो विकृती. पण या दोन बाजू निश्चितपणे आपल्या समाजामध्ये दिसत नाही. म्हणून आपला समाज सुसंस्कृत आणि समाजामध्ये संस्कृती दिसते आहे आणि आपल्या समाजाला गाव पातळीपासून एक वेगळी आदर्शाची रचना होत असताना वेगळी ओळख आहे आणि म्हणून आपल्या समाजामध्ये एक संस्कृती दिसते. निश्चितपणे हा महत्त्वाचा मुद्दे आहे. जर आपल्याला विचारलं आपल्या प्रमुख गरजा कोणत्या तर आपण सहजपणे उत्तर द्या की अन्न, वस्त्र, निवारा या 3 गरजा बरोबर गरजा पूर्ण होत असताना मी या ठिकाणी आव्हान करेन कोरोना जेव्हा आपल्याला काही शिकवून गेला त्यावेळेला 5 गरजाशिवाय आपल्याला प्रमुख 5 गोष्टीकडे लक्ष देता आलं पाहिजे तरच मी बघा सांगितलेले सर्व फिटनेस निश्चितपणे लक्षात राहतील. आपल्याला माहिती आहे कोरोनाने आपल्याला ऑक्सिजनचं महत्त्व कळलं. ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये आपण किती निश्चितपणे अडचणीत आलो होतो. ऑक्सिजनचे सिलेंडर्स साठी आपल्याला हॉस्पिटल मिळवण्यापासून ऑक्सिजनचे सिलेंडर मिळवण्यासाठी आपण धडपड केली. म्हणून मी या ठिकाणी नम्र आव्हान करेन की जर आपली प्रकृती स्वास्थ्य चांगलं ठेवायचं असेल, जर आपल्याला पुढे जाऊन सर्व क्षेत्रात फिटनेस मिळवायचं असेल तर या 5 गोष्टींचा आपण निश्चितपणे विचार केला पाहिजे. त्यामध्ये ऑक्सिजन आपल्याला व्यवस्थित मिळतोय का ही बाब तितकीच महत्त्वाची आहे. जेव्हा आपण अनफिटनेस कडे जातो तेव्हा ऑक्सिजन आपल्याला प्रॉपर मिळत नाही ही बाजू निश्चितपणे होते. त्याचबरोबर आपण संतुलित आहार घेतोय का, संतुलित आहारामध्ये आपल्याला निश्चितपणे अडचणी येताना दिसत आहेत. कारण आहार हा विद्यार्थ्यांशी त्याचबरोबर युवतींशी गोष्ट महत्त्वाची आहे. कारण संतुलित आहाराबरोबर दिवसभरामध्ये आपण पाणी किती पितो हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. तर भगिनी आपल्या बसलेल्या आहेत साधारणपणे 20 किलो पाठीमागे 1 लिटर पाणी पिलं पाहिजे असं मेडिकल सायन्स सांगतं. सगळं मेडिकल सायन्सचे बसले आहेत. दिवसाकाळी 20 किलो पाठीमागे 1 लिटर पाणी पिलं पाहिजे. जर आपलं 60 लिटर दिवसाकाळी पाणी पिलं पाहिजे. पाणी आपल्या भगिनी कमी पितात आणि म्हणून भगिनींचे मोठे आजार होताना दिसतात. म्हणजे ऑक्सिजन, अन्न, पाणी याच्याबरोबर आपला व्यायाम तितकाच महत्वाचा आहे. कारण जितका आहार विहार जितका महत्वाचा आहे तितका आपला अर्धा ते 1 तास आज ब्रह्ममुहूर्तावरती जर आपण व्यायाम केला तर आपल्या शरीराला आपल्या मनाला एक वेगळी ऊर्जा येते आणि या सगळ्या गोष्टी बरोबर आपल्या 6 ते 8 तास झोप पण तितकी महत्वाची आहे. म्हणजे झोप आज आपण हरवत चाललो आहे. आपला दिशाहीन समाज होत असताना उशिरा झोपणं आणि उशिरा उठणं ही गोष्ट आपल्या सर्व कुटुंबामध्ये दिसते. म्हणून या ठिकाणी नम्र आव्हान करेन की या 5 गोष्टी जर आपण संतुलितपणे प्रत्येकाशी निगडीत आपण आहोत, जर आपण निश्चितपणे आपण बंधित पद्धतीनं जर योग्य पद्धतीने पुढे नेल्या तर आपल्याला त्याचा आनंद मिळता आपण पुढे जाऊन निश्चितपणे चांगल्या पद्धतीने काम करू शकू. आज आपल्याला ही विषय करताना आर्थिक फिटनेस किती महत्वाचा आहे याचा आपल्याला प्रत्येक थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेन. इथं 1960च्या दशकातली माणसं बसली आहे. वयोवृद्ध आपल्या इथं निश्चितपणे आपल्याला सिनियर सिटीजन म्हणतो बसलेले आहेत. त्यांच्या लक्षात येईल की त्या दशकामध्ये जर आपल्याकडे 1 रुपया ते 10 रुपये असेल तर आपली कुटुंब व्यवस्था चांगली चालत होती. म्हणजे 1960 ते 70च्या दशकामध्ये जर आपल्या महिन्यासाठी 1 रुपया ते 10 रुपये जरी आपलं उत्पन्न असतं होतं तरी आपलं कुटुंब चांगलं चालत होतं. जेव्हा आपण जसे पुढे जाऊ 70 ते 80च्या दशकामध्ये 10 ते 100 रुपयामध्ये कुटुंब चांगलं चालत होतं. त्याचबरोबर 80 ते 90च्या दशकामध्ये ते 100 ते 1000 रुपयामध्ये कुटुंब चांगलं चालत होतं. मला वाटतं मी 99 साली सर्व्हिसला लागलो
आणि 1999चा कालावधी होता, त्यावेळेस 1000 ते 10,000 रुपये जर आपल्याला मासिक उत्पन्न होतं तरी आपलं कुटुंब चांगलं चालत होतं. आज आपण 2000 पासून पुढच्या 21व्या शतकामध्ये डोकावत असताना 2000 ते 2000 या 10च्या कालावधीमध्ये, या दशकामध्ये जर महिन्याकाठी 10,000 रुपये आपल्याला मिळत होते तरी आपलं कुटुंब चांगलं चालत होतं. आज 2010 ते 2020 ही दशक आपण पूर्ण केलेलं आहे. महिन्याकाठी आपल्याला 1 लाख उत्पन्न पाहिजे तेव्हा आपलं कुटुंब व्यवस्थित चालतं. हे सर्वांचा अनुभव तुमच्या पाठीशी आहे. आणि 2020 पासून आपण आता पुढे जात आहोत. 2020 आज आपला देश जेव्हा युवकांचा देश म्हणून आपण पाहतोय, 2045-47 साली आपले भारताचे पंतप्रधान देशातलं सर्वात सुदृढ आणि आर्थिक महासत्ताचं देश स्वप्न पाहतायत, तेव्हा आपल्या प्रत्येकाचं कौटुंबिक पातळीवरचं उत्पन्न 2030 पर्यंत 5 लाखाच्या पुढे असेल तरच आपलं कुटुंब चांगलं चालेल. म्हणून या ठिकाणी जे युवक युवती बसलेले आहेत, आर्थिक साक्षरता तेवढीच महत्वाची आहे आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या युवकांना दिशा दिली पाहिजे. त्या अनुषंगाने आपण पुढे गेलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपलं अनालिसिस आपण केलं पाहिजे. आपण पृथक्करण आपल्या कुटुंबाचं आपल्या पातळीवरती केलं पाहिजे. त्याला आम्ही आमच्या भाषेत म्हणतो स्वॅट अनालिसिस. कारण आपल्या कुटुंबामध्ये स्वॅट अनालिसिस करत असताना त्याचबरोबर आपल्या कुटुंबासोबत आपण नोकरी करत असो, आपण व्यवसाय करत असो, या सर्वांचं आपण जर अनालिसिस करत असताना, पृथक्करण करत असताना आपली स्ट्रेंथ किती आहे कुटुंबाची, आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक घटकाची स्ट्रेंथ किती आहे याचा पण आपला अभ्यास असला पाहिजे. आपल्या कुटुंबामध्ये विकनेसेस कोणते आहेत, कारण आपल्या कुटुंबामध्ये निश्चितपणे काही विकनेसेस असतात किंवा काही प्रामुख्यानं अडचणी असतात, दुर्बलता असतात. ह्याच्यावरती आपण अभ्यास करून त्याच्यावरती काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ह्याच्याशिवाय आपल्या कुटुंबाशी निगडीत प्रत्येक कुटुंबातल्या घटकांमध्ये कोणती संधी आहे, कोणती संधी आपण शोधू शकतो, आपल्याकडे अपॉर्च्युनिटी कोणती आपल्या निश्चितपणे सर्व्हिसमध्ये, व्यवसायामध्ये आहे किंवा इतर क्षेत्रामध्ये आपण शोधू शकतो, या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून मार्गदर्शन करतो. पण ती पण संधीचा शोध आपण कौटुंबिक पातळीवरती घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकत्रित पद्धतीमध्ये या सगळ्या गोष्टी निश्चितपणे शक्य होतात आणि त्या अनुषंगानं धोके कोणते आहेत याचा आपण अभ्यास केला पाहिजे. तरच आपण या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन सकारात्मक आणि नकारात्मक या दोन मानसिकतेमध्ये जात असताना निश्चितपणे आपलं कुटुंब चांगलं ठेवण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करू तेव्हा आपल्या कुटुंबाची ओळख आपल्या समाजामध्ये होते. जेव्हा समाजामध्ये आपली ओळख होते तेव्हा आपल्या गावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, देशामध्ये निश्चितपणे होताना आपला विकास सुधारल्याशिवाय राहणार नाही. या अनुषंगाने मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देताना या सर्व गोष्टीवरती आपण पुन्हा एकदा प्रकाश टाकावा आणि पुढे जाऊन आपल्या कुटुंबाचं विजन मिशन क्लिअर करत असताना दिशाहीन न होऊ देता दिशा दर्शक आपण पुढे जाऊया. आपल्या समाजाची, प्रत्येक समाजाला एक वेगळी ओळख व्हावी या अनुषंगाने आपलं समाज बांधव म्हणून आपलं कर्तव्य आहे की सर्व बाजूने आपण प्रगती साधूया, एकत्रितपणे प्रगती साधूया. या कार्यक्रमाचा सर हाच हेतू आहे असं माझं मत आहे. कारण शेवटी समाज एकत्र झाला तर आज वेगवेगळ्या पातळीवरती वेगवेगळ्या प्रामुख्याने चर्चा, अन्याय आणि त्या अनुषंगाने होत असणाऱ्या घटना या निश्चितपणे कुठेतरी सीमित पद्धतीने आपण ठेवू शकू, त्याला आपण निश्चितपणे चांगल्या पद्धतीने प्रतिकार करू शकू. हाच हेतू त्या अनुषंगाने असतो आणि म्हणून मी पुन्हा एकदा संयोजकाचं इथं निश्चितपणे विशेष अभिनंदन करेन. आणि अभिनंदन करत असताना मला इथं बोलवलं, उचित आमचा सन्मान केला आणि उचित सन्मान करत असताना इथं बोलण्याची संधी दिली, त्या सर्वांचं मी संयोजकांचा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. धन्यवाद. आमच्या या कुंभार समाज संघाच्या वतीनं विजय वर्धापन व विद्यार्थी सत्कार सोहळा या कार्यक्रमासाठी जमलेले प्रतिष्ठित व्यासपीठ माननीय चंद्रकांत कुंभार, सातारमध्ये प्रख्यात या समाजामध्ये सतत कार्यरत असणारे, माझ्या संपर्कात असणारे आनंदराव कुंभार, हनुमंतराव कुंभार, व सूचकचे सर्वे चंद्रकांत रामचंद्र कुंभार, राजे अकॅडमीचे माननीय डी कुंभार, सर्व कुंभार समाज बंधू भगिनी,
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी आमच्या दोघांमध्ये आम्ही ठरवलं होतं की दोघांनी भाषण करण्याऐवजी एकाने बोलावं. मला वाटते प्रशांत सरांनी सर्व गोष्टींवरती मार्गदर्शन केलेलं आहे. आज या ठिकाणी त्यांचा सत्कार झाला. त्याच्यामध्ये कुंभार समाजामध्ये विविध क्षेत्रात काम करणारे अत्यंत ज्येष्ठ सगळ्यांचं कौतुक केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांना मार्गदर्शन करणे इतपत मी मोठं नाही आहे. मला फक्त सांगितलं की आपल्या चंद्रकांत कुंभार साहेबांनी सर विद्यार्थी येणार आहे आणि त्यांचा आपल्याला सत्कार करायचा आहे, त्यांना प्रेरणा द्यायची आहे आणि त्यासाठी तुम्ही आग्रहानं येणं गरजेचं आहे. मी त्याच्यासाठी वेळ काढला आणि या ठिकाणी आपल्या ठिकाणी उभा आहे. मित्रांनो, कुंभार समाजासाठी अनेक आपल्याचे लोक वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत असतात. मी शिक्षण क्षेत्रात आहे, 33 वर्षांनी प्राचार्य म्हणून काम करतोय. मी महाराष्ट्र फिरत असतो. मी व्यक्तिमत्व विकास आणि विद्यार्थ्यांना मोटिवेशन देणे, प्रेरणा देणे या प्रकारचं काम मी महाराष्ट्रात फिरत असतो. मला अत्यंत सांगायला आनंद होतो की ज्या कॉलेजमध्ये मी मागच्या आठवड्यामध्ये सोलापूर दौरा केला, माढा, टेंभुर्णी, लाखेवाडी, अतुल, बार्शी, ज्या ठिकाणी मी जातो प्रोग्रामला त्या ठिकाणी आवर्जून त्या कॉलेजमध्ये जे विद्यार्थी असतात त्यांनी अतिशय काळजीची चौकशी करतो की बाबा यामध्ये कुंभार समाजाची मुलं किती आहेत आणि मुली किती आहेत त्यांची ओळख करून घेतो आणि त्यांच्याशी मी सतत संपर्कात असतो. त्यामुळे अशा पद्धतीचं काम शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून जेवढं करता येईल, जेवढं कम्युनिकेशन ठेवता येईल ते माझ्या पद्धतीने मी करत राहतो. या ठिकाणी ज्या सर्व प्रतिष्ठित मंडळींचा सत्कार झाला, सन्मान झाला, त्यांना पुन्हा एकदा त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी ज्यांचा सत्कार होणार आहे 10वी, 12वी, 5वी, 6वी, 7वीपासून कॉलेज स्तरावर किंवा वेगवेगळ्या स्तरावरती ज्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे. त्यांनाही भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी सत्कार झालेली मंडळी आहे किंवा स्टेजवर बसलेली जी मंडळी आहे तीच ॲक्च्युली या आपल्या समोर बसणाऱ्या आज सत्कार होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगला आदर्श आहे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. हे सर्व लोक जे आहेत ते शून्यातून त्यांनी प्रगती केलेली आहे. आज या ठिकाणी मी कॉलेजचा प्राचार्य जर असलो तर मी सुद्धा तुमच्यासारख्या कठीण परिस्थितीमधूनच आम्ही घडलेलो आहोत. तर आमच्या सारख्या लोकांच्या सतत संपर्कात राहून आमच्या मार्गदर्शनाचा लाभ या आपल्या या तरुण पिढीने घ्यावा. मला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि चंद्रकांत कुंभार धन्यवाद देतो. त्यांनी या ठिकाणी मला बोलवलं आणि खूप चांगल्या पद्धतीचं कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि या वेगवेगळ्या माध्यमातून असे सतत कार्यक्रम होऊन आपला कुंभार समाज एकत्र यावा आणि एकमेकाच्या उपयोगी पडावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि या सर्व उपक्रमास मी शुभेच्छा देतो. सर्व मान्यवर, सर्व सत्कारमूर्ती, सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा मी हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय गुरु. धन्यवाद सर आपल्या बहुमूल्य मार्गदर्शनाबद्दल. आता दोन्ही वक्त्यांनी, दोन्ही प्रमुख पाहुण्यांनी आपल्याला शरीर, स्वास्थ्य, आरोग्य, आहार, विहार, आचरण, कला, शिक्षण, मूल्य शिक्षण त्याचप्रमाणे विविध अंगी स्पर्श करून आपल्याला खूप चांगल्या प्रकारचं आणि कमी वेळामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. वास्तविक पाहिलं तर दोन्ही वक्ते असे यांना मार्गदर्शन करण्यासाठी भरपूर वेळ हवा असतो, परंतु सगळ्या गोष्टीची काटछाट करून सांगताना सुद्धा मोठी परीक्षा असते. ती परीक्षा आमच्यासाठी त्यांनी पार पाडलेली आहे. याबद्दल तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद, अभिनंदन. यानंतर आपले काही सत्कार राहिलेले आहेत. त्या सत्कारामध्ये विष्णू महादेव अंजना कुंभार यांनी माती कला क्षेत्रात मोठी प्रगती करू आपलं नाव रघुवीर करून आपला झेंडा दिल्ली दरबारी उडवलेला आहे. त्यांना आहे भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या हस्ते त्या 15 ऑगस्ट रोजी जो कार्यक्रम झाला त्यामध्ये त्यांना सन्मानित करण्यात आलं.
असा पुरस्कार सर्वांना याचा अभिमान वाटेल. सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून मोठ्या अभिनंदन करावं. पुढे दिगंबर कुंभार महसूल सहाय्यकपदी निवड. दिगंबर कुंभार महसूल सहाय्यकपदी निवड झालेली आहे. त्यांचा सत्कार शैलजा राजे करतील. ज्योती मधुकर कुंभार महसूल देऊन त्यांना सर्व समाजाच्या वतीने थोडं आत चालू घ्या मग या पोरी का नाही मधले घ्या ना इथं बरं वाटतं. प्रिया विनायक कुंभार. त्यांनी जरा लवकर यावे. शिवाजी विशाल मधुरा संजय राजे. धनश्री रवींद्र कुंभार.